रामचंद्र भगवान की जय। जय श्री राम। पवन पुत्र हनुमान की जय। असे शब्द संपूर्ण गेल्या महिनाभरापासून आपल्या कानावर येत आहेत आणि आपल्या हृदयाला हर्षोल्लित करणारा जो दिवस आहे तो दिवस आता जवळ त्या ठिकाणी येतो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचा परिचय करून देणार नाही। संपूर्ण भारतीयांच्या मर्मस्थानातील जो दिवस, हृदयातला जो दिवस, हर्षोल्लित करणारा दिवस, आनंदाचा जो दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे 22 जानेवारी 2024 म्हणजेच पौष शुद्ध द्वादशीचा तो दिवस। त्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये त्या गर्भगृहामध्ये त्या प्रभू रामचंद्रांच्या रामलला प्रतिमेचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे आणि तो दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी दिवस आहे। तर आपण त्या दिवसाचं स्वागत आतुरतेनं, ज्या दिवसाची गेल्या 500 वर्षापासून आपण ज्याची वाट पाहत होतो आणि अथक परिश्रमाने अनेक संकटांवर मात करत, अनेक संकटांना तोंड देत 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 या सुवर्ण त्या ठिकाणी क्षणाचं साक्षीदार आपल्याला होता येतं आहे आणि म्हणून आपण खूप भाग्यवान त्या ठिकाणी आहोत। आणि म्हणून 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं मूर्तीप्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे, तर संपूर्ण भारतीयांनी काय उपासना त्या ठिकाणी करावी, तर ह्या संबंधित आज आपण त्या ठिकाणी थोडंसं चिंतन त्या ठिकाणी करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी बघूया की उपासनेचं फल आणि उपासनेची शक्ती त्या ठिकाणी खूप महत्त्वाची असते। आणि मी आत्ता विचार त्या ठिकाणी करत होतो, विचार करत असताना, मोबाईल बघत असताना त्या ठिकाणी परमपूज्य जे मलुकपीठाधीश्वर आहेत स्वामी राजेंद्र देवाचार्यजी महाराज, तर त्यांचा एक व्हिडिओ बघत असताना ते एक बोलता बोलता असं म्हणाले की अयोध्या जी में चमक नहीं है और चमक लाने के लिए जे उत्तर प्रदेशचे जे योगी आदित्यनाथ जी आहेत त्यांनी असं संत महात्म्यांना विचारलं सगळ्यांना की अयोध्येजीमध्ये काय चमक नाही आहे, तर अयोध्याजीमध्ये चमक का नाही आहे, तर याचं उत्तर देत असताना असं सांगितलं की तिथे श्रीजींचं म्हणजे सीताजींचं नामस्मरण त्या ठिकाणी होत नाही आहे किंवा उपासना कमी पडते आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुठेतरी उपासनेची ताकद ही भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी आपल्याकडे सांगितलेली आहे। म्हणून तर समर्थांनी उपासनेला खूप महत्त्व त्या ठिकाणी दिलं आणि सगळ्या संतांनी उपासनेला खूप महत्त्व त्या ठिकाणी दिलं आणि उपासनेची ताकद ही काहीही त्या ठिकाणी करून आणू शकते। म्हणून येत्या 22 जानेवारीला त्या ठिकाणी मूर्तीप्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आपण सगळ्यांनी उपासना करायची आणि त्या उपासनेची शक्ती त्या ठिकाणी एकवटून ते तेज निर्माण होईल आणि ते तेजानं जे काही कदाचित जे काही हितचिंतक आहे, जे काही विघ्न येणार आहे, ते विघ्न आपोआपच लांब त्या ठिकाणी पळून जाईल। कारण जसं एखादा यज्ञ करायचा जर असेल तर रक्षोघ्न नावाचं सुक्त म्हणावं लागतं आणि बाकीच्या दुष्ट शक्तींना लांब पळवावं लागतं, तसं आपली उपासना नावाचं रक्षोघ्न सुक्त आपण सगळ्यांनी म्हणूया आणि म्हणून आपण उपासना करूया आणि ती जे येणारं काही विघ्न जर असेल तर ते विघ्न लांब लांब पळून त्या ठिकाणी लावूया। तर आपल्याला काय उपासना त्या ठिकाणी करायची आहे, तर भगवान प्रभू रामचंद्रांचा अत्यंत पवित्र असा मंगलमय असा जो मंत्र आहे, जो त्रयोदशाक्षरी मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप प्रत्येकानं करायचा आहे। सामूहिकरित्या करा, आपल्या घरी करा, येता जाता करा, पण प्रत्येकानं त्या ठिकाणी करायचं आहे। त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्राचे पाठ सगळ्यांनी करायचे आहे। यथा जेवढे पाठ करता येईल, जेवढे शक्य करता येईल तेवढे पाठ रामरक्षा स्तोत्राचे पाठ, कारण रामरक्षा नावाचं स्तोत्र आपण विचार करून आलो। रामरक्षा म्हणजे काय, तर रामरक्षा हे कवच त्या ठिकाणी आहे आणि म्हणून संपूर्ण भारतवर्षाला ज्याच्यामुळे कवच निर्माण होईल आणि म्हणून रामरक्षा स्तोत्राचा पाठ सगळ्यांनी करायचा आहे। आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी राहतो म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं जे मारुती स्तोत्र आहे, त्या मारुती स्तोत्राचा पाठसुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे। त्याचबरोबर श्री संत तुलसीदासजींनी लिहिलेली जी हनुमान चालीसा आहे, ज्या हनुमान चालिसेचा पाठ ज्यानं सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त त्या ठिकाणी होतात आणि मारुतीराय सगळ्यांचं रक्षण त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमान चालिसेचा पाठसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त करायचा आहे। आणि कशाही पद्धतीने करा, समूहाने करा, ग्रुपने करा, मारुती मंदिरात करा, प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात करा, पांडुरंगाच्या मंदिरात करा, कुठेही करा, कधीही करा, आपण ही उपासना त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी करा। आणि त्याचबरोबर भजन करा, कीर्तन करा, जे जे शक्य होईल ते त्या गोष्टी आपण आपल्याला त्या ठिकाणी करायच्याच त्या ठिकाणी आहे। आता महत्त्वाचं म्हणजे
साधारण एक 15 तारखेपासून आपण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करा, म्हणजे बरोबर त्या ठिकाणी 15 तारखेपासून 22 तारखेपर्यंत सप्ताह पद्धती त्या ठिकाणी होते, म्हणून सप्ताह पद्धतीमध्ये ही उपासना त्या ठिकाणी करा। त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी प्रभू रामचंद्रांचे गुण गायलेले आपल्याला पाहायला सापडतात। शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी तर प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रावर भव्य दिव्य ग्रंथ लिहिला, भावार्थ रामायण म्हणून ओवीबद्ध जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करा, पठन करा, त्याच्यातले महत्त्वाचे ज्या काही गोष्टी आहेत, दृष्टांत आहेत, कथा आहेत, जो भाव आहे तो लोकांसमोर आणा। त्याचबरोबर अजून तळागाळामध्ये पोहोचलेला रामविजय नावाचा जो ग्रंथ आहे श्रीधर स्वामींनी लिहिला, म्हणून त्या ग्रंथाचं सुद्धा पारायण आजसुद्धा अनेक खेड्यापाड्यामध्ये या ग्रंथाची पारायणं होतात। म्हणून आता हे उत्सवाचा दिवस आहे, म्हणून ह्या 7 दिवसामध्ये रामविजय ग्रंथाचं सुद्धा पारायण करा, म्हणजे तळागाळांपर्यंत हे रामचरित्र पुन्हा ग्रंथातनं सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद, वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आणि वेगळ्या प्रकारचं एक धैर्य निर्माण होऊन आणि त्या ठिकाणी हा आनंदमय सोहळा प्रत्येकाला एक घरी का होईना पण तो अनुभवता त्या ठिकाणी येईल। म्हणून अवश्य प्रत्येकाने उपासना त्या ठिकाणी करा। सगळ्यांना पुनश्च एकदा जय श्रीराम, प्रभू रामचंद्र भगवान की जय। सगळ्यांना रामकृष्ण हरी।